बसलेत. अभिषेक गाणं म्हणत बसलाय. म्हण बरं गाणं म्हण एक. चौतीस आहेत. दोन आत्मे ठेवलेत लपून. रॉक झोपल्या इथं. रॉक्या खतरनाक दिसतो ना बघा. इथं एक पहार आहे. हा तर पहिला बुक. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज मस्तपैकी आंघोळ करून आलो आणि असतं आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग गाईज मस्तपैकी बाहेरूनच करतो. इकडे मस्तपैकी आपली झाडं बिडं बहुत होतं काही सकाळ सकाळ इकडची. मी किती झाडं कुठली झाडं आलेत गाईज. हा तर मस्त आलं. इकडे एक आंब्याचं झाड आलेलं आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारची काही झाडं यायला लागलेत सगळी. ही झाडं काही मोठी होतील तेव्हा कळतील कोणती झाडं कसली. आता काही कळून येत नाही काही झाडं कसली आलीत काय माहिती. आणि इकडचं वातावरण बघायचं मस्त आहे. एकदम भारी वातावरण आहे गाईस. इकडे ही झाडं बिडं चांगली आहेत. फुलं बिलं आले बघा झाडांना. तर काही चला आता आपण निघूया. जॉबची इकडे डब्बा वगैरे तर भरलेला आहे. पाऊस वगैरे तर नाही आहे काही. ऊन पडलेलं आहे नॉर्मली. तर बघू जॉबची इकडे आजचा दिवस आपला कसा जातो आहे. चला निघू डायरेक्ट. तुम्हाला माहीत आता जॉबची इकडे भेटतो काही फायनली आता दुकानावरती आलेलं आहे. थांबलो काही दुकानावरती येऊन इकडे सगळेजण बसले काही तिकडे मावशी वगैरे काम करतायत. बसलो आम्ही सगळेजण आता. सकाळ काही कस्टमर वगैरे तर नाही आहेत. तर बघू मस्त की बाहेर जाऊन बसूया. बाहेर तर ऊन वगैरे पडलेलं आहे. बाहेरच थांबूया काय इकडे बसू बाहेर आपण थोड्या वेळ. बघू क्लायंट वगैरे तसं नाही. सुनील भाई तसं नाही. कालचे सुनील भाई सुट्टीवर होते. बघूया आज सुनील भाई तसं नाही आहे काय माहिती. सुनील आले की आपल्या कालचे परवाची बिल्डिंग वगैरे करून घेऊया काही आपण. फिरूया काय इकडे बाहेर सुनील भाई थोड्या वेळ. तिकडे काही चला जरा निलेश भाईकडे जाऊ. भरपूर दिवसात ना काहीच निलेश भाई दिसले आपल्याला इकडे. क्लिनिंगची कामं करत बसलेत गाईच. कुठले काम असू दे गाईच काम ते काम असतं आहे का निलेश भाई. आपण फिरू मस्तपैकी इकडे या वातावरणामध्ये. पाऊस पडला ऊन पडतो आता परत. बघूया फिरू लाईन वगैरे याची वाट बघूया काय तिकडे थांबू. आता आलेत काही सुनील भाई आले आता. आजी पण आहे इकडे तर बसलेत. अभिषेक गाणं म्हणत बसलाय. म्हण बरं गाणं म्हण एक. कसं करते हो किती. 34 आहेत. दोन आत्मे ठेवलेत लपून. ते लपून ठेवलेत आतमध्ये आहे ना. नाही ते एक्स्ट्रा ठेवलेत. लागतील तेव्हा बाहेर काढायचे. अरे अक्कलला सोडून 32 असतात. दोन साईडला. नाही 34 आपल्याकडं. आमचं बरोबर आहे. तुला माहिती आहे का सगळ्यांचे इथले पुढचे जातात ना मोठेच असतात ते. कारण की सगळ्यांचे देतात पडतात. हिजे पण तसेच आहेत मोठे. तुझी तले कहने का उद्देश्य क्या है तुम्हारा. सेम नाही. चला सुनील भाई येऊन बसले आता. जो बिलिंग करायला गाईत. चला बघूया. दोन परवाची बिलिंग राहिले ना. तो बघ कसा बघतो आतमध्ये आरशात. आबी अज्जू क्यों फट रहा है मेरे को वो समझ में नहीं आ रहा है. ये हाँ वैसलिंग लगा ना वैसलिंग. थांबू आपण इकडे. काय जागा आपल्याला. बसू बिल्डिंग वगैरे करूया. आणि आता काही वरती आलेलो मी. आणि वरती काही तिकडे बघा एक फ्रेम सेट आणून ठेवलेला आहे. तर हा जो फ्रेम सेट आहे काही ती समोरची जी भिंत आहे तिकडे त्या भिंतीवरती लावून घेऊया. आणि भरपूर सगळं मटेरियल वगैरे सगळं अरेंज वगैरे करून घेऊया. चला आणि मग खाली जाऊन प्लॅन वगैरेची वाट बघूया. पहिला सेट लावूया मग तुम्हाला दाखवतो भाई. भिंतीवरती एकदम भारी असतो हा सेट लागल्यावरती. तर चला हा सेट आपण भिंतीवरती अरेंज करून घेऊ. इकडे पाठीमागच्या साईडला. काहीच फायनली मी जी फ्रेम होती सेटअप ते आपलं ती भिंतीवर लावलेलं इकडे. तर हे बघा काहीच
मस्त वाटते गाईज भिंतीवर लागल्यावरती हा ऑप्शन. आणि हा तर ऑप्शन काय तुम्ही बघितले असतील पहिले, पण ही भारी दिसते. आणि इकडचे सगळं सेटिंग क्लिअर केलेली मी, इकडचं केलं आहे आणि इकडचे गाईज पूर्ण केलेले. तर चला आता जाऊया खाली, क्लायंट वगैरेची वाट बघूया गाईज. चला आता गाईज खाली येऊन बसलो. इकडे अभिषेक पण आलाय, जेवण वगैरे झालेलं आहे गाईज त्याचं, पोट भरून जेवण केलं आहे. आणि मी गाईज जेवण वगैरे झाले, माझंही पोट भरून जेवण झालेलं आहे भरपूर. बाकी कुणी नाही जेवलं गाईज. आणि ती विशाखा बसल्या बघा तिकडे, कशी एकटीच हसत बसले ते बघा. काहीच शोरूममध्ये आता कस्टमर वगैरे चालू आहे तिकडे अक्षयकडे. आपल्याकडे पण कस्टमर आले, पण काही कस्टमरने काही घेतलं नाही आहे. बघितलं पण रेट मी जमलं नाही म्हणून काही निघून गेले कस्टमर. तर बघूया अजून कस्टमर येतात का नाही आहे, थांबूया. बाहेर पाऊस वगैरे तर पडतोय आणि इकडे कस्टमरही चालू आहेत. बसले तिकडे अभिषेक. अक्षय चालला कस्टमरला पाणी घेऊन. थांबू आपण इकडे. इकडे कोण बसले आहे बघा, मावशी बसल्यात. विशाखा बघा कशी काही हसत येते बघा एकटीच. फोन चालू आहे काय तिचा. पण थांबू इकडेच मस्तपैकी. आणि काहीच आता बाहेर येऊन थांबलो आहे मी इकडे. बाहेर मस्तपैकी पाऊस वगैरे पडलेला आहे. आणि गाईज आपल्याकडे कस्टमर पण होता. फायनली कस्टमरने थोडंफार मटेरियल काढलेलं आहे. बघूया गाईज, वरच्या साईडला बी सोडलेलं आहे त्या शोरूममध्ये वरती कस्टमर. बघूया गाईज काय अजून फायनल करते, किती बिल होते बघूया. थोडं थांबू आपण बाहेर, आज जाऊन बसूया. मोबाईललाही चार्जिंग नाही आहे, मोबाईलला आपल्या चार्जिंगला. फायनली आमच्या घरी येऊन थांबलेलं आहे. कस्टमर होते म्हणून गाईज काही व्हिडिओ नाही काढू शकलो मी. तर आता व्हिडिओ काढतोय आणि आता शॉप डायरेक्ट बंद करतोय गाईज मी. आणि त्यावेळेस लाईट गेलेली आहे बघा टायमावरती. आणि यो आपला हिम्मत थांबला. इकडे आजू पण आहे, इकडे सुनीलभाई थांबलेत. शॉप वगैरे बंद करूया गाईज आणि मग निघूया आपण घरी. चला आता घरी आलेलो आहे. चला काही जाऊया आतमध्ये, फ्रेश वगैरे होऊया आणि मस्तपैकी जेवायला वगैरे करू गाईज. चला जेवण वगैरे करून घेऊया गाईज. तर आता फ्रेश वगैरे होऊन जेवायला बसलेलो आहे. जेवणामध्ये नॉर्मलच केलं जेवण, वरण भात, नाही आमटी भात आणि बेसनचा पोहा आणि पापड वगैरे जेवूया गाईज. काहीच फायनली जेवण झालेलं आहे. चला आता आपण जाऊया. आणि आता बा आलो आहे गाईज बाहेर. बाहेर अंधार वगैरे पडलेलं आहे. मस्तपैकी हात वगैरे धुऊया. चला मस्तपैकी काहीच फिरू. पाऊस वगैरे मस्त पडलेला आहे. रॉक्या झोपल्या इथं. रॉक्या उठला लगेच. बस बस बस. काहीच खतरनाक दिसतो ना बघा. कोण आलं ना गाई तिथे, नाही त्याने त्याला आता धरलाच बघा समजा. थांब इकडं बघ, कॅमेऱ्यात बघ माझे. इथे एक पहारेदार आहे गाईच. इथं एक पहारेदार आहे. हा तर पहिला भुकणार गाईच. हा मला घाबरतो पण भुकणार पहिला तो. जुली इथं बसली असेल कुठेतरी, गेली असेल तिकडे वरती. आणि अजून एक जण असेल कोणतरी. तर रॉकी इथंच असते आपल्याकडेच. कोण नाही आहे गाईच. आता येईल जुली पण नंतर येऊन बसेल तिकडे कोपऱ्यात. जेवण भरपूर झालेलं आहे गाईच. ढेकायला लागले. चला मस्तपैकी आजचा ब्लॉग एडिटिंग करूया गाईज. तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट गाईज. आणि आज तर कस्टमर वगैरे होते झालेत गाईज. चला भेटू आपण गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.